बाळाचा जन्म हा फक्त एकदाच होतो, पण एक अतिशय दुर्मिळ अशी घटना घडली। एका आईनं चक्क एकाच बाळाला 2 वेळा जन्म दिलाय। हे बाळ 6व्या महिन्यामध्ये गर्भातून बाहेर काढण्यात आलं, त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि पुन्हा त्यांना काही उर्वरित दिवसांसाठी पुन्हा त्याला गर्भात ठेवण्यात आलं आणि पुन्हा नैसर्गिकरित्या व्यवस्थित अगदी या महिलेची प्रसूती करण्यात आली। जगभरातलं हे सर्वात दुर्मिळ आणि अतिशय पहिलं असं उदाहरण समोर येतंय। आई आणि बाळ हे दोघे सुद्धा सुखरूप आहेत। एकंदरीतच विज्ञानाचा चमत्कारच या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। या नेमकं हे कुठं घडलेलं आहे पाहूया। कोणत्याही गर्भवती महिलेला तिचं बाळ सुरक्षित जन्माला यावं यापेक्षा कोणती दुसरी मोठी इच्छा असूच शकत नाही। प्रसूतीच्या काळात झालेल्या गुंतागुंतीमुळे एकच बाळ दोनदा जन्माला आलं असं म्हटलं तर इंग्लंडमध्ये एका प्रसूती दरम्यान असाच प्रकार घडलाय, ज्याची जगभरात चर्चा होतीये। लिसा कॉफी या 23 वर्षीय महिलेनं तिच्या मातृत्वाचा विलक्षण अनुभव अनुभवलाय। याच लिसानं 6व्या महिन्यात आणि 9व्या महिन्यात आई होण्याचा अनुभव घेतलाय। 6व्या महिन्यात लिसाची प्रसूती झाली, बाळ गर्भाशयातून बाहेर यशस्वीरित्या काढण्यात आलं। पण लिसावर या बाळाचा जन्म होण्याआधी एक शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामुळे बाळाचा मणका आणि पाठीचा कणा गर्भात योग्यरित्या विकसित होत नव्हता, ज्यामुळे बाळांच्या अवयवांमध्ये दोष होता। मग डॉक्टरांनी बाळाला परत आईच्या गर्भात 38 आठवड्यांसाठी ठेवलं आणि 9व्या महिन्यात पुन्हा एकदा या बाळाचा जन्म झाला। विज्ञानाच्या ताकदीनं हे बाळ कोणत्याही गुंतागुंतीशिवाय जन्माला आलं। विशेष म्हणजे या बाळात आता कोणताच दोष नाही। जर तेव्हाच बाळ जन्माला आलं असतं तर ते कधीच चालू शकलं नसतं, पण फिजिओथेरपी आणि जीवनरक्षक शस्त्रक्रिया केल्यानं याची गुंतागुंत दूर झाली आहे। प्रसूतीनंतर लिसानं तिच्या प्रसूतीचा भावनिक प्रवासही सांगितलाय आणि या जगभरात या घटनेची चर्चा होतीये। 6व्या महिन्यात जन्माला आलेल्या लिसाच्या गोंडस बाळानं काही काळानंतर 9व्या महिन्यात जन्म घेतला। या बाळाचं नाव लिसानं लुका असं ठेवलंय। लुका हे जगातलं एकमेव बाळ जे 2दा जन्माला आलं। लुकाचा जन्म हा वैज्ञानिक चमत्कारच म्हणावा लागेल। आईच्या गर्भात असताना जर बाळाला आजार झाला, अनेक वेळा बाळ दगावतं किंवा कुठल्या तरी दोषानं ते जन्माला येतं। लुकाला स्पिना बिफिडा नावाचा दुर्मिळ आजार आईच्या पोटात असतानाच झालेला होता। या आजारामुळे लुकाच्या मणक्यात आणि पाठीच्या कड्यात अंतर पडलं होतं। अशा स्थितीत जर गर्भ वाढला असता तर हे बाळ अपंगही होऊ शकलं असतं। हे होऊ नये म्हणून शस्त्रक्रिया करून भ्रूण पुन्हा लिसाच्या गर्भात टाकण्यात आलं। यानंतर 38 आठवडे या बाळाची पूर्ण वाढ झाल्यानंतर लिसाची पुन्हा प्रसूती करण्यात आली। बाळाच्या जन्मानंतर लिसावर उपचार सुरू आहेत।